मुंबईच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। अनधिकृत बांधकाम, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय तसेच हिंदू कुटुंबांवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप आता समोर आले आहेत। कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी थेट आरोप करत म्हटलं आहे की स्थानिक नगरसेवक आणि आमदारांच्या आशीर्वादानेच या अनधिकृत बांधकामांना खतपाणी घातलं जात आहे। मालवणीतील अब्बासिया कंपाऊंड परिसरात राहणाऱ्या रागिणी चौरसिया यांच्या घरासमोर अनधिकृत बांधकाम करून त्यांच्या घराचा दरवाजा बंद करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मंत्री लोढा यांनी पीडित महिलेची भेट घेत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान स्थानिक हिंदू संघटनांनीही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय। बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अनधिकृत बांधकामं देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा देत अशा प्रकरणांविरोधात संघर्ष सुरूच राहणार असल्याचं मंत्री लोढा यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे। हिंदू महिला रागिनी म्हणून ते राहत होती, त्याने ते दिलशाद आणि शौकत हे दोन इथले जे गुलप्रवृत्तीचे लोक आहे त्याने दादागिरी करून त्यांचा दरवाजा बंद केला की हा जमीन इथे मी माझ्या बांधणार आहे, छबील बांधणार आहे। त्याने बांधून पण दिली, तुम्ही बघू शकता की सर्व त्याने तोडून टाकला। नंतर ते बजरंग दलचे विश्व हिंदू परिषदचे सर्व कार्यकर्ता आले होते, त्याने बरोबर घेऊन पोलीसमध्ये कंप्लेंट केली। त्याची छबील बांधली होती ते तोडून टाकली आणि नंतर ते पोलीसमध्ये सकाळी गेले होते। भाजपाचे कार्यकर्ता पण गेले होते। पोलीसने आता FIR घेतली आहे। मी आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो 3 वाजता, त्यांना सांगितला सर्व विषय। त्यानंतर ते FIR झाली, पण FIRमध्ये जे काही हवा होतं ते पूर्ण सेक्शन आले नाही आहे आणि ना आता यामध्ये काही गिरफ्तारी झाली आहे। म्हणून मग इथून त्याने घेऊन पोलिसांनी जाणार आहे। त्याने सांगू की हा दादागिरी चालणार नाही, हा ते नेहमी असता ते हिंदू घरांचे हिंदूने कसा ते काढायचा ते त्यांचा प्रयत्न सुरू असता। त्यांच्या कोणाचा प्रश्न आहे कशासाठी ते करता, हा जे एक जिहाद आहे ते जिहाद थांबला पाहिजे। आता आज ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार आहे म्हणून ते लोक अपेक्षा करतात की आम्हाला न्याय मिळेल। हिंदू महिला रागिनी म्हणून ते राहत होती, त्याने ते दिलशाद आणि शौकत हे दोन इथले जे गुलप्रवृत्तीचे लोक आहे त्याने दादागिरी करून त्यांचा दरवाजा बंद केला की हा जमीन इथे मी माझ्या बांधणार आहे, छबील बांधणार आहे। त्याने बांधून पण दिली, तुम्ही बघू शकता की सर्व त्याने तोडून टाकला। नंतर ते बजरंग दलचे विश्व हिंदू परिषदचे सर्व कार्यकर्ता आले होते, त्याने बरोबर घेऊन पोलीसमध्ये कंप्लेंट केली। त्याची छबील बांधली होती ते तोडून टाकली आणि नंतर ते पोलीसमध्ये सकाळी गेले होते। भाजपाचे कार्यकर्ता पण गेले होते। पोलीसने आता FIR घेतली आहे। मी आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो 3 वाजता, त्यांना सांगितला सर्व विषय। त्यानंतर ते FIR झाली, पण FIRमध्ये जे काही हवा होतं ते पूर्ण सेक्शन आले नाही आहे आणि ना आता यामध्ये काही गिरफ्तारी झाली आहे। म्हणून मग इथून त्याने घेऊन पोलिसांनी जाणार आहे। त्याने सांगू की हा दादागिरी चालणार नाही, हा ते नेहमी असता ते हिंदू घरांचे हिंदूने कसा ते काढायचा ते त्यांचा प्रयत्न सुरू असता। त्यांच्या कोणा